तर आता सकाळ झालेली आहे, आम्ही सगळे आंघोळ करून तयार आहे. आज आहे तिसरा दिवस आहे ना आपला. तर आज आम्ही चाललो गणपतीपुळ्याला. काल पूर्ण मालवण फिरलो आम्ही. पूर्ण म्हणजे थोडं बीच आणि ते रायगड बंद होतं, राजकोट. आणि आता गणपतीपुळे, मग तिकडून तसंच घरी. अजिंक्य एक नंबर हाय, मला रील शूट करायची त्यासाठी एवढा ताण घ्यावा. इकडे पण तयार काय बनवले, इथे पण तयार झाले. चष्मा दे. मी इकडं कोण आहे अजून तिकडं का करू राहिला रो. ऐ काय करायला मी रे. कुठं जायचं आहे आता आपल्याला. कुठं जायचं आहे आपल्याला. आपल्या गणपतीपुळे इकडे काय आपलं. जिंदगीत कधीची गोष्ट नाही, पण व्यवस्थित काय येऊन येणार आपल्या रूम मध्ये झाली तयारी. आता आपण तयारी करून डायरेक्ट निघू गणपतीपुळ्याला. सगळ्याची तयारी झालेली आहे आता. इकडून मस्त व्ह्यू बाहेरचा. इथून जाऊ आपण आता. पहिले बीचवर जाऊ थोडं, कारण की बाच्याला बीच पाहायचं आहे. मस्करी मध्ये आमची रील झालेली आहे. रेडी म्हणजे शूट झाली. आता एडिटर आमचा खूप चांगला आहे. तुला माहित त्या साऊंडचं नाव काय गाडीमध्ये. इन्फिनिटी. हा ते याचं प्रमोशन स्क्रीनचं नाव आहे ना, इन्फिनिटी. चला पटकन. अरे हे तर बंद गेले का खाली हे. चला बरं चला. चहा प्यायची राईट. नाही काय नव्हतं आणलेलं आपण. चला. कोणत्या नाही ते याच्याच आहे. हो, आपण इथं झोपलेलो होतो काल. हे पहा, हे तिघं इथं बेडवर होते, मी खाली झोपलो होतो. आपल्याला गादीचा प्रॉब्लेम आहे थोडासा, जमत नाही आपल्याला. ते दिसतंय का याच्यात. आपण गादीवर नव्हतं झोपलो, कारण की ते लेट नरम राहते, पाठ दुखते, त्याच्यामुळे खाली झोपलो होतो आपण इथं. चला आता चेकआउट करायचं आहे आपल्याला. रूम एकदम चला मी जातो. याचा मोह आवडता आला नाही या ठिकाणी मला. चला. काय बोलू. बोला काय बोलतो. हे आपली गाडी आलेली आहे आता, क्रुझर. ही काय माग म्युझिक. ही गाडी आहे आपली. त्या गाडीत नंतर जाऊ आपण कधी. आपण या रूमवर थांबलेलो होतो. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. एक नंबर सर्विस देते. तू चप्पल तो शर्ट हरून राहील की तुझी चप्पल ती
अरे ते इथं तुम्ही येऊ शकता. बीचवर आलो. हे मिहिरला बीच पाहायचं होतं. काल आले नव्हते संध्याकाळी, आम्ही आलो आता इथं थोडा वेळ थांबून निघू मग लगेच. आता आम्ही इथून चाललो डायरेक्ट गणपतीपुळ्याला. भेटूयात मग तिकडे. आपण आता इथं नाश्ता करायला थांबलोय सगळे. नाश्ता बिस्टा करू सगळे. छत्री अजिंक्यला बरं नाही वाटायला. काय झालं ते बरं नाही वाटायला तुला? लाभ लागले प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. अभी मजा आएगा ना भिड़ो. तिला मला बाहेर कसं करायचं त्याच्या डबल उलट्या करताय मग ते. गाडीत द्यायचं मुरायला मी त्याला निघताना ते वेगळं. कॉन्ट्रोवर्शियल वुमन आमच्या घरातल्या जया बच्चन आहे. हे कट नाही करणार आता, मी टाकणार आहे. थांबलो आपण आता नाश्ता करू. हे अमिताभ बच्चन चालले तिकडं. आता आपला नाश्ता झालाय, आपण चाललो इथून. एवढा काही खास नाश्ता नव्हता इथं. आता आपण पुढं गणपतीपुळ्याला थांबलो, तिथं व्हिडिओ चालू कर. काय झालं अजिंक्य गवई? म्हणजे कसा वैभव दादाला का? मला दे ना बिस्किट, मला दे ना बिस्किट. गाडीचा घ्यायचा येल काय उरायले? येल काय झालंय? मला बी वाचते तोंड पाण्याचं. गाडीचा व्हिडिओ काढून चालू आहे आता वैभव दादाच्या. कोण उडाला? सांगते पवन अंकलला. अरे पवन अंकल नेटच नाही चालू राहिले. नेट नाही चालू लावतो आता खारेपाटण नावाचं गाव आहे, तिथं थांबलेलो आहे. इकडे येते गाव. गणपतीपुळे इथून 109 किलोमीटर लांब आहे. थांबेलो होतो आपण. घर पा किती मस्त आहे इथलचं. इथून हायवे जातो. काय म्हणणं आहे आजचं? हो अजिंक्य गवई काऊन रे? चला. हो मिहिर जाधव मी शिकून राहिला आता. जर इथे पेट्रोल पंपावर थांबलो आम्ही. आपण आता निघू इथून थोड्या वेळानं. तिकडे मग आता शिकून राहिले. ते झालं का निघू मग लगेच गणपतीपुळ्याला. प्रवासात लय होऊ राहिला आपला. रेल्वेनं आला असतो तर एवढं प्रवास पण नसता झाला. दिल ने दिल को
आपण आता गणपतीपुळ्याच्या थोडं अलीकडं चहा प्यायला थांबलेले. चहा प्यायला थांबले. केसलेत कसं पाहिजे वाढले सगळं थांबलं आम्ही इकडे. व्हिडिओ बनवतो ना थांबा ना गाडीत लावून. चला आता याचे फोटो काढून. मी छान ब्रेड घ्यायचे. काय म्हटले आता सांगा याच्यात सांगा. जालन्यात आपला कुठला वकील नाही आहे हां जे भास्कर जाधवच्या ऑपोजिट होईल केस जिंकतील. सांगा लवकर तुमच्या बजेटवर. ते चहा प्यायला थांबलं. नाही नाही काय म्हणला. काम करते देखकर नौकर समजा गया को स्पॉन्सर करने वाला का बेटा हुआ. गेले 500 वर्ग उठले का उठेल तिथे. आता आपण आलेलो गणपतीपुळ्याच्या रस्त्याला. जवळच होते आता. जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गाणे मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गाणे धुंद वाजे. आम्ही आता आलोय आरे वारे समुद्र किनारपट्टी इथे. तर आपण आता गणपतीपुळ्याच्या बीचवर इथे राईडरने खेळायला जातो. चष्मा हॉर्सराईड करू का. पोस्ट टाकली ना तर आपण काय म्हणत नाही घोड वगैरे मी कधी बी दौडे. मला एक ते गर्दीचं ठिकाणच आवडत नाही असं गर्दीच्या ठिकाणी यायला. तिकडं मालवणला एकदम रिकामं होतं. हे आपण एक गणपतीपुळ्याच्या इथून आता थोडी खरेदी केलेली आहे. काय जास्त नाही घेतलं पण खायचं प्यायचं घेतलं. कुठे गेले काय माहीत आता. हे इकडे सगळे खाऊ राहिले. आपण आता इथून एक सँडविच सांगितले. सँडविच खाऊ आणि मग जाऊ. हे बाकीच्याने तिकडे भेळ आणि ते खाल्ली समोर पण मी भेळ खाल्ली नाही. झालं आता येऊ खाऊ. हे बाकीचे गेलेत गाडीकडं. पवनदाजी येतो म्हटले होते काय माहिती येते का नाही आता. तो मी खाऊन घेतो. आपण सँडविच खाल्लं पण मी खाल्लं यायला नाही भेटलं बाकी सगळं संपलं होतं. आजूचा मेसेज आला आहे गाडी जवळ ये रत्तू उडान. आपण सध्या चिपळूणमध्ये आपण चिपळूणमध्ये आपण इथून चाललो साताऱ्याला. साताऱ्यावरून आपण जाणार डायरेक्ट जालन्याला. बस होतं एवढीच होती आपली ट्रिप. इथून आपण डायरेक्ट जालन्यात चाललो. माझ्या मम्मी फोनवर आहे. नमस्कार मित्रांनो. आज 4था दिवस. तो दिवस आपल्या ट्रिपमध्ये ॲड नव्हता. तर आता आपण इथून डायरेक्ट जाणार जालन्याला. आपण साताऱ्याच्या समोर जेजुरीच्या अलीकडं एक हॉटेल आहे माउंटेन व्ह्यू नावाचं. मस्त हॉटेल आहे. तिथं थांबलो होतो. तुम्हाला रूम दाखवतो एकदा. या शोरूम होते आपले. हे बघ अशाच आपण 4 रूम केले होते. बाथरूम हे बाहेर ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम याच्यामुळे होत असतो. इंडियन भेटत नाही आपल्याला.
काहीतरी मग ते वेस्टर्नवर इंडियन सारखं बसावं लागते. कपडे घाल रे. रख लो सजा के तुझे सीने से लगा के. बोक्या ऐ बोक्या. तर आपण आता चाललोय डायरेक्ट जालन्याच्या दिशेकडे. सांगा तुझी आता पुढची वाटचाल आपली कशी आहे. आपण या ठिकाणाहून आता ऑन द वे डायरेक्ट जालना निघणार आहे. कुठे थांबायचा शॉट वगैरे काही नाही आहे. थांबलो तर जर ठिकाणी तर एखाद्या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत आणि तिथं आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचणार आहोत. आणि आम्ही आमच्या घरी गेल्यानंतर या पूर्ण मोमेंटला खूप एन्जॉय करणार आहोत. खूप म्हणजे फोटो वगैरे हे करणार आहोत. एकंदरीत आपली ट्रिप एकदम मस्त झालेली आहे. मी गेल्यानंतर फाऊकच झालेली आहे. आता एक फॅमिली फोटो काढू आणि मग निघू. आजदार शिवाई काय म्हणणं आहे तुझ्या ट्रिप बद्दल. काही म्हणणं नाही. ट्रिप एकदम मस्त झाली. माझा सगळा खर्च माझे टीम मेंबर्स. चला आता पुढच्या वेळेस कुठं जाऊ तो व्हिडिओ काढू. हाय गुड बॉय लाईफ बॉय लॉजिंगला आम्ही थांबलो होतो. खूप मस्त एन्जॉय झालेला आहे. गुड बॉय आणि लाईफ बॉय. काय काय आणि लाईफ बॉय. या ठिकाणी मेडिमेक साबण सुद्धा होती नाव करायला. आम्ही रिमोटची सेल पण चोरलेली आहे. ते आपण बाहेर गाईज मी काळा दिसायलो. हां हे गाईज तरी काळा दिसायलो. प्रत्येक हां हे गाईज तर खूप मजा आली आहे. थँक्स. अरे पाणी बरोबर कुठली आहे का. चला बरं ते सामान टाकू लागेल. चला आता भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय भीम. आवारा हवा का झोंका हूँ. आ निकला हूँ पल दो पल के लिए.